सॉल्व्ड एक्झाम्पल फ्रॉम टेक्स्टबुक. तर टेक्स्टबुकमध्ये जे काही सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहे ते सुद्धा आपण परत सॉल्व्ह करणार जेणेकरून तुमची अजून प्रॅक्टिस होईल. सो आपण आता सॉल्व्ह करतोय पेज नंबर 119 वरचा फर्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन इज 2 coins आर टॉस सायमल्टेनियसली. क्वेश्चन इज रिलेटेड टू कॉइन. 2 कॉइन आहे ते एकाच वेळेस टॉस झाले. राईट द सॅम्पल स्पेस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट. तर आपल्याला सगळ्यात आधी तर सॅम्पल स्पेस काय असणार आहे, एन ऑफ एस म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट लिहायचे आहे. ओके, 2 कॉइन्स एका वेळेस टॉस झालेले आहे. ऑल्सो राईट द फॉलोइंग इव्हेंट इन सेट फॉर्म अँड राईट द नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इच केस. त्यानंतर आपल्याला काही 4 इव्हेंट्स दिलेले आहे. ते 4 इव्हेंट्स काय असणार आहे, त्याच्यामध्ये कोणते एलिमेंट्स असणार आहे सेटमध्ये ते आपल्याला मेन्शन करायचे आणि त्यानंतर तो काउंट करून नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट सुद्धा आपल्याला लिहायचा आहे. ओके, क्वेश्चन समजला काय आहे. 2 कॉइन सायमल्टेनियसली टॉस झाले आहे. सो 2 coins आर टॉस सायमल्टेनियसली. 2 coins tossed simultaneously. त्यामुळे आउटपुट काय काय असणार आहे, एस सॅम्पल स्पेसमध्ये आपण काय काय लिहू शकतो. 2 कॉइन टॉस झाले. पहिला कॉइनचा हेड टेल असणार आहे, दुसरा कॉइनचा हेड टेल असणार आहे. त्यामुळे पॉसिबिलिटीज काय काय, पहिल्या कॉइनवरती सपोज हेड येऊ शकतो, दुसऱ्या कॉइनवर हेड येऊ शकतो, फर्स्ट कॉइनवर हेड येऊ शकतो, दुसऱ्या कॉइनवर टेल येऊ शकतो, किंवा फर्स्ट कॉइनवर टेल, सेकंडवर हेड किंवा टेल आणि टेल. 2 कॉइन टॉस झालेले आहे. ओके, 2 कॉइन टॉस झाले म्हणजे आउटपुट किती पाहिजे, 2 power n. एन म्हणजे किती वेळेस कॉइन टॉस झाला, 2दा टॉस झाला म्हणजे 2 power 2 दॅट इज 4. 4 आउटपुट इथे आपल्याला मिळाले पाहिजे. ओके, तर हा झाला एस आणि एन ऑफ एस. एन ऑफ एस किती असणार आहे, 4. क्वेश्चनच्या फर्स्ट पार्टमध्ये आपल्याला हेच विचारलं होतं, सॅम्पल स्पेस लिहा आणि एन ऑफ एस लिहा. त्यानंतर आपल्याला काही इव्हेंट्स दिलेले आहेत. त्या इव्हेंटसाठी आपल्याला एन ऑफ ए काय असणार आहे ते इव्हेंट मेन्शन करून त्यामध्ये असणारे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट आपल्याला लिहायचे आहे. सो फर्स्ट इव्हेंट ए आहे. कंडिशन फॉर इव्हेंट ए टू गेट ॲटलिस्ट 1 टेल. आपल्याला काय पाहिजे, ॲटलिस्ट 1 टेल. ठीक आहे, आपण 4ही इव्हेंट लिहूया ए बी सी डी. सो ॲटलिस्ट 1 टेल. नेक्स्ट इज ओनली 1 हेड. ओनली 1 हेड. ॲट मोस्ट 1 टेल. आणि लास्ट इव्हेंट आहे टू गेट नो हेड. नो हेड. तर याच्यासाठी आपल्याला सेट लिहायचा आहे आणि त्यामध्ये असणारे एलिमेंट्स लिहायचे आहे. सो ॲटलिस्ट 1 टेल. ॲटलिस्ट कमीत कमी 1 टेल पाहिजे. कमीत कमी. ॲटलिस्ट म्हणजे काय, कमीत कमी. याचा अर्थ काय, 1 टेल किंवा 1 पेक्षा जास्त टेल सुद्धा इथे चालणार आहे. ओके, त्यामुळे आपण ए सेट काय लिहू शकतो, ॲटलिस्ट 1 टेल. कमीत कमी 1 टेल किंवा 1 पेक्षा जास्त. इथे एकही टेल नाही, इथे 1 टेल आहे, इथे 1 टेल आहे, इथे 1 पेक्षा जास्त टेल आहे म्हणजे 1 2 3 हे 3 एलिमेंट आपण इथे लिहिणार. एस टी टी एच आणि टी टी. ओके, आणि काउंट लिहायचं आहे आपल्याला. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट किती आले, 3. एन ऑफ ए इज इक्वल टू 3. सेकंड, ओनली 1 हेड. कंडिशन काय सांगितलं आपल्याला, फक्त एकच हेड पाहिजे. ओनली 1 हेड. कुठे मिळतो, ओनली 1 हेड. इथे 2 मिळतात, इथे 1 मिळतो, इथे 1 मिळतो, इथे नो हेड म्हणजे ओनली 1 हेड. दॅट मीन्स एच टी आणि टी एच. एन ऑफ बी किती असणार आहे, 2. ओके, नेक्स्ट ॲटमोस्ट 1 टेल. ॲटमोस्ट म्हणजे जास्तीत जास्त 1 टेल पाहिजे. ठीक आहे, ॲटमोस्ट जास्तीत जास्त 1 टेल पाहिजे. हवं ते इथे आपण लिहूया. ॲटमोस्ट म्हणजे जास्तीत जास्त. याचा अर्थ काय, 1 टेल किंवा 1 पेक्षा कमी टेल सुद्धा चालणार आहे. 1 टेल किंवा 1 पेक्षा कमी टेल सुद्धा चालणार आहे. 1 पेक्षा कमी टेल म्हणजे काय, नो टेल. त्यामुळे ही केस आपण घेऊ शकतो. ॲटमोस्ट 1 टेल म्हणजे मॅक्झिमम 1 टेल चालणार आहे. इथे सुद्धा 1 टेल येते त्यामुळे एस टी आणि टी एच आपण लिहू शकतो. टी टी इथे काय होतं, 1 पेक्षा जास्त टेल येते त्यामुळे आपल्याला ही केस घ्यायची नाही. सो एन ऑफ सी किती असणार आहे, 3. ॲटमोस्ट 1 टेल म्हणजे 1 टेल किंवा 1 पेक्षा कमी टेल. 1 पेक्षा कमी टेल म्हणजे 0 टेल सुद्धा चालणार आहे. 0 टेल सुद्धा चालणार म्हणून आपण एच एच हा सुद्धा एलिमेंट इथे घेतलेला आहे. अँड नाव नेक्स्ट डी, नो हेड. हेड नको आहे, नो हेड. एकही हेड नको आहे. इथे हेड आहे, इथे हेड आहे, इथे हेड आहे म्हणजे या तिन्ही केस आपल्याला नको आहे. व्हॉट इज अवर रिक्वायरमेंट, टी टी, नो हेड. सो डी मध्ये येणार टी टी. अँड हेन्स एन ऑफ डी इज इक्वल टू 1. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन, पेज नंबर 119 वरचा सेकंड क्वेश्चन. अ बॅग कंटेन्स 50 कार्ड. एका बॅगमध्ये 50 कार्ड्स आहे. इच कार्ड बेस ओनली 1 नंबर फ्रॉम 1 to 50. प्रत्येक कार्डवरती 1 नंबर लिहिलेला आहे 1 to 50 मधला. म्हणजे एक कार्डवर 1 नंबर असेल, नेक्स्ट कार्डवर 2 असेल, एका कार्डवर 3 असेल. या टाईपमध्ये प्रत्येक कार्डवर 1 नंबर लिहिलेला आहे फ्रॉम 1 to 50. टोटल नंबर ऑफ कार्ड्स आहे 50. 1 कार्ड इज ड्रॉन ॲट रॅन्डम फ्रॉम द बॅग. एक कार्ड
त्या बॅगमधून रॅन्डमली ड्रॉ करण्यात आला. सो दिस इज रॅन्डम एक्सपेरिमेंट. राईट द सॅम्पल स्पेस. तर आपल्याला सगळ्यात आधी लिहायचं आहे सॅम्पल स्पेस. ऑल्सो राईट इव्हेंट ए बी. त्यानंतर आपल्याला काही कंडिशन दिलेलं आहे इव्हेंट ए आणि बी साठी. ते इव्हेंट आपल्याला मेन्शन करायचे, म्हणजे त्या इव्हेंटमध्ये कोणते पॉईंट्स असणार, सॅम्पल पॉईंट कोणते असणार किंवा कोणते एलिमेंट असणार ते आपल्याला लिहायचं आहे. अँड फाइंड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन देम, म्हणजे आपल्याला एन ऑफ ए आणि एन ऑफ बी सुद्धा फाइंड करायचं आहे. क्वेश्चन क्लिअर आहे. सो व्हॉट इज गिवन? बॅग कंटेन्स 50 कार्ड्स. बॅग कंटेन्स 50 कार्ड्स. प्रत्येक कार्डवरती 1 to 50 मधला एक नंबर लिहिलेला आहे. इच विथ नंबर 1 to 50. त्यामुळे सॅम्पल स्पेसमध्ये काय काय एलिमेंट असणार आहे? 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीने टिल 50 एवढे एलिमेंट असणार आहे. सो दिस इज सॅम्पल स्पेस. एन ऑफ एस किती असणार आहे? 1 to 50, म्हणजे टोटल काउंट किती झाला? 50 कार्ड्स आहे, म्हणजे एन ऑफ एस असणार आहे 50. सो सॅम्पल स्पेस आणि एन ऑफ एस आपण लिहिलं. आता इव्हेंट ए आणि बीचा विचार करायचा. व्हॉट इज इव्हेंट ए? ए इज कंडिशन फॉर इव्हेंट ए, अ नंबर ऑन कार्ड इज डिव्हिजिबल बाय 6. नंबर ऑन कार्ड is divisible by 6. 6 ने डिव्हिजिबल असणारा नंबर. आता हे सगळे यामध्ये असणारे एलिमेंट आपण कुठून घेतो? सॅम्पल स्पेसमधून घेतो. यामध्ये 6 ने डिव्हिजिबल असणारे नंबर कोणते कोणते असणार आहे? विल स्टार्ट विथ 6, देन 12, ठीक आहे, टिल 50 ना, त्यामुळे आपल्याला 48 पर्यंतचे नंबर घ्यावे लागतील. सो दिस इज इव्हेंट ए. इव्हेंट ए मध्ये किती नंबर्स आले किंवा नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट किती आले? 4 and 4 8. एन ऑफ ए इज इक्वल टू 8. ओके, आपल्याला एन ऑफ एस फाइंड करायचा होता. त्यानंतर अनदर इव्हेंट दिलेला आहे बी. इव्हेंट बी इज कंडिशन फॉर इव्हेंट बी, द नंबर ऑन द कार्ड इज कंप्लीट स्क्वेअर. नंबर ऑन कार्ड इज कंप्लीट स्क्वेअर. कंप्लीट स्क्वेअरचा अर्थ समजतोय? कंप्लीट स्क्वेअर म्हणजे काय? 1 इज अ कंप्लीट स्क्वेअर, 4 इज कंप्लीट स्क्वेअर, 9 इज कंप्लीट स्क्वेअर, त्यानंतर 25 इज कंप्लीट स्क्वेअर. कंप्लीट स्क्वेअर का बोलतो? बिकॉज 1 स्क्वेअर इज इक्वल टू 1, 2 स्क्वेअर इज इक्वल टू 4, 3 स्क्वेअर इज इक्वल टू 9, त्यानंतर 5 स्क्वेअर इज इक्वल टू 25. तर हे झाले कंप्लीट स्क्वेअर. जर मी बोलली 12, इज 12 कंप्लीट स्क्वेअर? नो, 12 हा कंप्लीट स्क्वेअर नाही आहे, कारण इथे ह्या साईडला तुम्हाला असा कोणताच होल नंबर मिळत नाही की ज्याचा स्क्वेअर 12 असणार आहे. सो 12 इज नॉट अ कंप्लीट स्क्वेअर नंबर. तर कंप्लीट स्क्वेअर नंबर आपल्याला इथे पाहिजे आहे. सो बी मध्ये कोणते कोणते एलिमेंट्स असणार आहे? बी इज इक्वल टू 1 to 50 मध्ये असणारे कंप्लीट स्क्वेअर नंबर कोणते आहे? 1, 2 स्क्वेअर 4, 3 स्क्वेअर 9, 4 स्क्वेअर 16, 5 स्क्वेअर 25, 6 स्क्वेअर 36, 7 स्क्वेअर 49. 50 पर्यंतचे लिमिट आहे, त्यामुळे 49 हा असणार आहे लास्ट एलिमेंट. किती आले? 3, 3, 6, 7. n of b is equal to 7. Okay, so n of a is 8 and n of b is 7. Now next question, third question is third question, page number 120. A sanitation committee of 2 members is to be formed from 3 boys and 2 girls. 3 boys आणि 2 girls यांच्यापासून एक कमिटी फॉर्म होते. कमिटी किती लोकांची? 2 पीपलची, म्हणजे 2 पीपल. ओके, अ सॅनिटेशन कमिटी ऑफ 2 members इज टू बी फॉर्म फ्रॉम 3 boys and 2 girls. राईट सॅम्पल स्पेस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट. बेसिक क्वेश्चन आहे की आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचं आहे, म्हणजे पॉसिबल आउटकम काय काय असणार आहे ते पॉसिबल आउटकम, आणि त्याचं काउंट म्हणजे एन ऑफ एस लिहायचं आहे. ऑल्सो राईट फॉलोइंग इव्हेंट्स इन सेट फॉर्म अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन द इव्हेंट. सेम परत काही इव्हेंट्स दिलेले आहेत तर ते आपल्याला सेट फॉर्ममध्ये लिहायचे आहे. त्यामध्ये असणार एलिमेंट किती असणार तो काउंट आपल्याला मेन्शन करायचा आहे. Committee of 2 members is to be formed from 3 boys and 2 girls. तर आपण काय करू? सगळ्यात आधी बॉयजला आपण डिनोट करूया. लेट बॉयज बी B1 B2 B3, आणि त्याच पद्धतीने गर्ल्स बी G1 and G2. आता या 5 जणांमधून आपल्याला 2 लोकांची कमिटी फॉर्म करायची आहे, आणि त्यामुळे कमिटी कशी फॉर्म होणार आहे? यामध्ये B1 B2
B1चं आपल्याला प्रत्येकासोबत कॉम्बिनेशन घ्यायचं आहे. B1 B2 B1 B3 B1 G1 B1 G2 B1 B2 B1 B3 देन B1 G1 आणि B1 G2. ओके, B1चं कॉम्बिनेशन आपण चौघांसोबत घेतलं. त्यानंतर नेक्स्ट आपण काय लिहू शकतो, आपण B2 पासून कमिटी स्टार्ट करू. B1 तर झालं, नाव B2. जर मी B2 B1 लिहिला, फर्स्ट केस काय घेणार मी, B2 B1. B2 B1 म्हणजेच काय, B1 B2 विच इज ऑलरेडी टेकन. त्यामुळे B2 B1 ही केस आपल्याला घ्यायची नाही. नेक्स्ट कमिटी B2 B3 ची असणार आहे. सो B2 B3 B2 G1. आपल्याला कोणताच एलिमेंट रिपीट करायचं नाही, कारण आपण सेटच्या फॉर्ममध्ये नंबर्स लिहितोय. सेटमध्ये जे एलिमेंट्स असतात ते एलिमेंट्स कधीच रिपीट होत नाही. त्यामुळे आपल्याला कोणताच एलिमेंट रिपीट करायचा नाही आहे. B2 B3 B2 G1 B2 G2. ओके, आता नेक्स्ट आपण कमिटी फॉर्म करू B3 पासून. B3 B1 ऑलरेडी टेकन, B3 B2 ऑलरेडी टेकन, म्हणजे राहिला काय, B3 G1 B3 G2 आणि B3 G2. ओके, नाव आपण नेक्स्ट कमिटी फॉर्म करणार स्टार्टिंग फ्रॉम G1. G1ची जर केस घेतली, B1 G1 ऑलरेडी टेकन, B1 G1 इज ऑलरेडी टेकन, B2 G1 B2 G1 B2 G1 B2 इज ऑल्सो ऑलरेडी टेकन. त्याच पद्धतीने G1 B3 सुद्धा घेतली, म्हणजे फक्त कसली कमिटी फॉर्म होणार, G1 G2ची. आणि G2 पासून जर स्टार्ट केला तर G2 B1 घेतलेली आहे, G2 B2 सुद्धा झालेले. तर सगळ्या केसेस यामध्ये कव्हर झालेल्या आहे. त्यामुळे टोटल पॉसिबल आउटकम असणार आहे एवढे. किती झाले, 4 4 8 9 आणि 10. सो एन ऑफ एस किती आला, 10. कोणताच एलिमेंट तुम्हाला रिपीट करायचा नाही आहे. ओके, तर अशा पद्धतीने एन ऑफ एस आला 10 आणि हा झाला सॅम्पल स्पेस. आता आपल्याला पुढे इव्हेंट दिलेले आहे. व्हॉट इज इव्हेंट ए? इव्हेंट ए इज ॲटलिस्ट वन गर्ल मस्ट बी अ मेंबर ऑफ कमिटी. सो ॲटलिस्ट वन गर्ल, ॲटलिस्ट वन गर्ल इज मेंबर ऑफ कमिटी. म्हणजे कमिटीमध्ये आपल्याला कमीत कमी एक मुलगी पाहिजे. ॲटलिस्ट कमीत कमी एक म्हणजे काय, एकपेक्षा जास्त सुद्धा चालणार आहे, एक किंवा एकपेक्षा जास्त. त्यामुळे ए मध्ये आपण कोणते एलिमेंट घेऊ शकतो, एक जी किंवा एकपेक्षा जास्त जी, म्हणजे G1 G2 सुद्धा पॉसिबल आहे. दोनच गर्ल्स दिलेले आहे, त्यामुळे केसेस असणार आहे 1G और 2G. ओके, 1G और 2G म्हणजे कोणती केस असणार आहे, 1G 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 1G, त्यानंतर G 1G G G आणि दिस. एवढे सगळे केसेस आपल्याला घ्यावे लागणार आहे. ॲटलिस्ट वन गर्ल B1 G1 असू शकते किंवा B1 G2 B2 G1 B3 G1 B2 G2 राहिला, B2 G2 आणि B3 G2 आणि G1 G2. किती झाले, 4 5 6 7 3 3 6 and 1 7. एन ऑफ ए किती झाला, 7. नंबर ऑफ एलिमेंट्स इन इव्हेंट ए इज 7. ओके, नाउ सेकंड कंडिशन फॉर इव्हेंट बी, कमिटी मस्ट बी ऑफ वन बॉय अँड वन गर्ल. सेकंडसाठी काय सांगितलं आहे की एक बॉय आणि एक गर्ल पाहिजे, म्हणजे आपल्याला BG असं कॉम्बिनेशन पाहिजे. बी वन बॉय अँड वन गर्ल. त्यामुळे बी मध्ये कोणते एलिमेंट्स असणार आहे, एक बॉय आणि एक गर्ल, म्हणजे थोडक्यात आपल्याला BG अशा कॉम्बिनेशन मधले पाहिजे आहे. सो हा एक असणार आहे BG 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 BG. हा एक एलिमेंट आपल्याला नाही घ्यायचा. सो बी मध्ये काय असणार आहे, B1 G1 देन B1 G2 B2 G1 B3 G1 B3 G2. एवढे सगळे एलिमेंट किती झाले, 4 5 6 3 4 5, एक मिसिंग आहे. B1 G1 B1 G2 B2 G1 B2 G2 B3 G1 आणि B3 G2 B3 G2. 3 and 3 6. So n of B is equal to 6. इव्हेंट बी साठी नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट आले 6. देन थर्ड कंडिशन फॉर इव्हेंट सी, कमिटी मस्ट बी ऑफ बॉईज ओनली. फक्त बॉईज पाहिजे. कमिटी मस्ट बी ऑफ बॉईज ओनली. ओनली बॉईज म्हणजे सी मध्ये कोणता एलिमेंट असणार आहे बघा,
ओनली बॉईज म्हणजे आपल्याला फक्त बी बी हे कॉम्बिनेशन घ्यायचं आहे. B1 B2 B1 B3 B3 B2 B3 ओनली बॉयचे हे 3च पॉसिबिलिटीज असणार आहे. त्यामुळे एन ऑफ सी किती असणार आहे 3. एन ऑफ सी इज 3. ओके, सिम्पल आहे. नाव नेक्स्ट कंडिशन फॉर इव्हेंट डी. ॲट मोस्ट वन गर्ल शुड बी अ मेंबर ऑफ कमिटी. ॲट मोस्ट वन गर्ल काय सांगितलं आहे डीसाठी. ॲट मोस्ट वन गर्ल. आता याचा अर्थ नीट समजून घ्या. ॲट मोस्ट म्हणजे काय, जास्तीत जास्त एक गर्ल पाहिजे. ठीक आहे, काय सांगितलं आहे जास्तीत जास्त एक गर्ल. जास्तीत जास्त. त्यामुळे डीमध्ये आपण काय काय घेऊ शकतो. ॲट मोस्ट वन गर्ल, जास्तीत जास्त एक गर्ल पाहिजे म्हणजे 0 गर्ल असली तरी चालणार आहे. ठीक आहे, म्हणजे एकही गर्ल नसली तरी चालणार आहे. ॲट मोस्ट जास्तीत जास्त एक गर्ल म्हणजे B1 B2 आपण घेऊ शकतो, राईट. B1 B2 B1 B3 पण घेऊ शकतो, 0 गर्ल. ॲट मोस्ट वन गर्ल, ॲट मोस्ट वन गर्ल. B1 G1 घेऊ शकतो, B1 G2 पण घेऊ शकतो, B2 B3 सुद्धा घेऊ शकतो, 0 गर्ल. इथे असं लिहा 0 गर्ल और 1 गर्ल. B2 B3 घेऊ शकतो, B2 G1 घेऊ शकतो, B2 G2 घेऊ शकतो, B3 G1 घेऊ शकतो, B3 G2 G1 G2 नाही घेणार कारण 2 गर्ल्स येतात. तर एवढे सगळे सॅम्पल पॉईंट असणार आहे. किती झाले 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड देयरफॉर एन ऑफ डी इज इक्वल टू 9. ठीक आहे, ॲट मोस्ट जास्तीत जास्त एक गर्ल आपल्याला चालणार आहे. सो 3च एवढेच इव्हेंट दिले होते 4 पर्यंत. सो एन ऑफ डी इज इक्वल टू 9. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. 2 डायस आर रोल्ड. राईट सॅम्पल स्पेस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट. डायस रोल केलेले आहे, 2 डायस रोल झालेले आहेत. आपल्याला सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट लिहायचं आहे. नेक्स्ट ऑल्सो राईट इव्हेंट अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. त्यानंतर आपल्याला 4 इव्हेंट दिलेले आहेत. त्या 4 इव्हेंटसाठी अगेन सेम आपल्याला इव्हेंट कोणता आहे तो लिहायचा आहे. त्यामध्ये असणारे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट लिहायचे आहे. सो 2 डायस रोल्ड. 2 डायस आर रोल्ड सायमल्टेनियसली. आपण ज्यावेळेस सॅम्पल स्पेसचा अभ्यास केला त्यावेळेस आपण सॅम्पल स्पेसमधले एलिमेंट कसे लिहितो ते बघितलेलं. तर त्याच पद्धतीने आपल्याला इथे एसमध्ये एलिमेंट्स लिहायचे आहे. 2 डायस रोल झाले. प्रत्येक डायसवर कोणते कोणते नंबर येण्याची पॉसिबिलिटी आहे. पहिल्या डायवरती 1 2 3 4 5 6 हे नंबर येऊ शकतात. दुसऱ्यावरती 1 2 3 4 5 6 हे नंबर येऊ शकतात. मग पॉसिबिलिटी कशी असणार आहे. पहिल्या डायवर 1 मिळू शकतो, दुसऱ्यावर 1 मिळू शकतो, पहिल्यावर 1 मिळू शकतो, दुसऱ्यावर 2 मिळू शकतं. तर ह्या पद्धतीने आपल्याला आउटकम लिहायचे आहे. 2 डाय रोल केलेले आहे. एका डायवरती 6 नंबर आहे. त्यामुळे टोटल आउटपुट असणार आहे 6 स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 36. 36 आउटपुट इथे आपल्याला लिहायचे आहे. सो कॉम्बिनेशन कसं असणार आहे 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6. सेकंड फर्स्ट डायवरती 2 मिळू शकतं. सेकंड डायवर हे सगळे नंबर्स असू शकतात 2 3 2 4 2 5 2 6. त्याच पद्धतीने 3 1 4 1 5 1 अँड 6 1. आता हे सगळे सॅम्पल पॉईंट मी काही लिहित नाही कारण आपण ऑलरेडी बऱ्याचशा एक्झाम्पल्समध्ये हा सॅम्पल स्पेस लिहिलेला होता. सो टोटल एन ऑफ एस किती असणार आहे 36. ठीक आहे, आता इव्हेंट बघूया. इव्हेंट काय दिलेला आहे. फर्स्ट इव्हेंट ए आय. सम ऑफ डिजिट्स ऑन अप्पर फेस इज प्राइम नंबर. इव्हेंट ए सम ऑफ digits on upper face is prime number. म्हणजे आपल्याला काय करायचं इथे जे काही आपल्याला आउटपुट मिळालेलं आहे हे सगळे अप्पर फेसवर येणारेच नंबर आहे. तर त्याची सम करायची आणि कोणती सम प्राइम नंबर आहे ते आपल्याला इथे मेन्शन करायचे आहे. त्यामुळे आपण काय करू आपण इथे हे सगळे पॉईंट्स लिहूया जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशन इझी होईल. सो 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 3 2 3 3 4 2 4 3 4 4 4 5 4 6 5 2 5 3 5 4 5 5 5 6 6 2 6 3
646566. आपल्याला पाहिजे सम ऑफ डिजिट्स ऑन अप्पर फेसेस प्राईम नंबर. तर आपल्याला काय करायचं, प्रत्येक आउटपुटची सम करायची, कोणता नंबर प्राईम आहे ते आपल्याला बघायचं आहे. प्राईम नंबर म्हणजे काय, असे नंबर की ज्याला फक्त तो नंबर आणि 1 या व्यतिरिक्त दुसरा कोणता फॅक्टर नसतो. फॉर एक्झाम्पल 13 इज अ प्राईम नंबर, कारण 13ला फक्त 1 आणि 13 ह्या दोन नंबरने आपण डिवाइड करू शकतो, दुसरा कोणताच त्याचा फॅक्टर नाही. सो 13 इज अ प्राईम नंबर. 14 इज नॉट अ प्राईम नंबर, कारण याला 1 ने सुद्धा डिवाइड करू शकतो, 14 ने डिवाइड करू शकतो, 2 ने डिवाइड करू शकतो, 7 ने डिवाइड करू शकतो. सो 14 इज नॉट अ प्राईम नंबर. ओके, आता प्राईम नंबर कोणते कोणते असणार आहे, सम बघा. 2 इज अ प्राईम नंबर, राईट. आधी आपण काय करू, सम इथे चेक करू आणि जस्ट मार्क करून ठेवून त्यानंतर ते आपण सॅम्पल पॉईंट खाली लिहिणार आहोत. सो 1 + 1 2 इज अ प्राईम नंबर, 3 इज प्राईम नंबर, 4 5 इज प्राईम नंबर, 6 7 इज प्राईम नंबर, 3 4 5 6 7 8 4 5 6 7 8 9 5 then 6 7 8 9 10 6 7 8 9 10 11 7 8 9 10 11. एवढ्या सगळ्या केसेसमध्ये सम ऑफ डिजिट्स येते प्राईम नंबर. ओके, सो ए मध्ये कोणते एलिमेंट्स असणार आहे, 1 1, देन 1 2 1 4 1 6. नेक्स्ट रो मधून 2 1 2 3 2 5. नेक्स्ट रो 3 2 3 4 4 3 and 4 1 4 1 4 3 5 2 5 6 5 2 5 6 6 1 6 5. ओके, किती आले, एन ऑफ ए 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. एन ऑफ ए आला 15. ठीक आहे, इव्हेंट ए साठी काउंट किती आला, एन ऑफ ए किती आला, 15. नाव नेक्स्ट आहे नेक्स्ट इव्हेंट सम ऑफ डिजिट्स ऑन अप्पर फेस इज मल्टिपल ऑफ 5. सम ऑफ डिजिट ऑन अप्पर फेस इज मल्टिपल ऑफ 5. 5च्या मल्टिपलमध्ये सम आपल्याला पाहिजे आहे. तर कोणते कोणते एलिमेंट असणार आहे, 5चा मल्टिपल म्हणजे 5 10 15 20 ह्या फॉर्ममध्ये. सो बघा सम कुठे असणार, 5 इज हिअर. त्यानंतर इथे किती सम येते, 5 8 9 5 10, इथे 10 येते, इथे 5 येते. त्यानंतर नेक्स्ट रोमध्ये 5 10 इथे येते, देन नेक्स्ट रोमध्ये 8 9 10 11 12. एवढे सगळे आपल्याला सेकंडसाठी इव्हेंटमध्ये येणार आहे. इव्हेंट बी मल्टिपल ऑफ 5, सम इज मल्टिपल ऑफ 5, मल्टिपल ऑफ 5. त्यामुळे बी मध्ये कोणते एलिमेंट्स आपण घेणार, 1 4 2 3 3 2 4 1 4 6 5 5 and 6 4 3 3 6 7. एन ऑफ बी किती आला, 7. ओके, समजते काय करतो आपण. नाव नेक्स्ट इव्हेंट सम ऑफ डिजिट्स ऑन अप्पर फेस इज 25. अप्पर फेसवरती जे डिजिटची सम येते ती सम असणार आहे 25. आता इथे जर तुम्ही बघितलं सी केस, सम ऑफ डिजिट इज इक्वल टू 25. 25 सम पॉसिबल आहे का, 25 सम पॉसिबल नाही, कारण मॅक्झिमम सम किती मिळते, 6 6 6 + 6 12. असं कोणताच एलिमेंट नाही किंवा असं कोणतंच कॉम्बिनेशन नाही की ज्याची सम असणार आहे 25. त्यामुळे सी साठी आपल्याकडे एकही एलिमेंट नाही आहे, एकही पॉसिबिलिटी नाही, एकही पॉसिबल आउटकम नाही आहे. त्यामुळे सी इज अन एम्प्टी सेट. सी हा काय झाला, एम्प्टी सेट, एकही एलिमेंट नाही आहे. त्यामुळे यामध्ये असणारा नंबर ऑफ एलिमेंट किती असणार आहे, 0. सो एन ऑफ सी इज इक्वल टू 0. ओके, नाव नेक्स्ट फोर्थ डिजिट ऑन द अपर फेस ऑफ फर्स्ट डाय इज लेस दॅन डिजिट ऑन सेकंड डाय. ठीक आहे, काय सांगितलंय, अपर फेसवरचे हे आपल्याला आउटपुट मिळाले आहे. तो डिजिट ऑन अपर फेस ऑफ फर्स्ट डाय is less than digit on second die. Okay, this is event D.
इव्हेंट समजला काय सांगितलं की फर्स्ट डायवरचा डिजिट सेकंड डायवरच्या डिजिटपेक्षा लहान पाहिजे. म्हणजे कोणती केस बघा, कोणत्या कोणत्या केसेस असणार आहे 12. थोडक्यात काय की सेकंड डिजिट मोठा पाहिजे, सेकंड डिजिट मोठा पाहिजे. सेकंड डिजिट मोठा आहे, इथे सुद्धा मोठा, सेकंड डिजिट मोठा, सेकंड डिजिट मोठा. या केसमध्ये जर तुम्ही बघितलं सेकंड डिजिट मोठा पाहिजे, या केसेस असणार आहे. त्यानंतर सेकंड डिजिट मोठा पाहिजे, सेकंड डिजिट मोठा, या 2 केसेस. ही एक केस सेकंड डिजिट मोठा. यामध्ये जर तुम्ही बघितलं यामध्ये ह्या रोमध्ये एकही आउटपुट तसं नाही आहे. ठीक आहे. डिजिट ऑन फर्स्ट डाय इज लेस दॅन डिजिट ऑन सेकंड डाय. त्यामुळे यामध्ये काय काय नंबर्स आपण लिहू शकतो, कोणते कोणते कॉम्बिनेशन येणार. 1 2 1 3 1 4 1 5 1 6 2 3 2 4 2 5 2 6 3 6 2 6 then 3 4 3 5 3 6 then 4 5 4 6 then 5 6. टोटल किती झाले 5 9 10 11 12 13 14 15 and therefore n of d is equal to 15. so नंबर किती झाला 15. तर अशा पद्धतीने आपल्याला दिलेला कॉम्बिनेशन दिलेला कंडिशन चेक करायचं. ते सॅम्पल स्पेसमधून ते कोणत्या कंडिशन सॅटिस्फाय करणार, कोणते एलिमेंट असणार ते चेक करायचे आणि ते एलिमेंट त्या इव्हेंटमध्ये आपल्याला लिहायचे आहे. पेज नंबर 123 त्यावरचा फर्स्ट क्वेश्चन. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ फॉलोइंग. आता आपण प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेशनचे एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय. फर्स्ट आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची फॉर फॉलोइंग इव्हेंट्स व्हेन 1 कॉइन इज टॉस. एक कॉइन टॉस झाला मग त्यावरच्या प्रोबॅबिलिटी चेक करायची आहे. फर्स्ट आहे गेटिंग हेड अँड सेकंड आहे गेटिंग टेल. ओके. फर्स्ट क्वेश्चन 1 कॉइन इज टॉस. 1 कॉइन इज टॉस. प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. प्रोबॅबिलिटी फाइंड करायची म्हणजे लगेच आपल्याला समजलं पाहिजे आपल्याला एक रेशो पाहिजे. रेशोमध्ये आपल्याला लागणार आहे एन ऑफ एस आणि एन ऑफ ए. टोटल पॉसिबल आउटकम काय आहे आणि फेवरेबल आउटकम काय आहे ते आपल्याला लागणार. त्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला लागणार सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेसवरून आपण एन ऑफ एस फाइंड करणार, इव्हेंट डिफाईन करणार आणि त्यावरून आपण एन ऑफ ए सुद्धा इथे मेन्शन करणार आहोत आणि त्यानंतर त्याचा रेशो घेतला आपल्याला प्रोबॅबिलिटी मिळणार आहे. सो 1 कॉइन इज टॉस. त्यामुळे सॅम्पल स्पेस काय असणार आहे. कॉइन टॉस झाला काय काय पॉसिबल आउटकम आहे. आपल्याला हेड मिळू शकतो किंवा टेल मिळू शकतो. किती आउटकम आहे, किती पॉसिबल आउटकम्स आहे 2. सो एन ऑफ एस इज इक्वल टू 2. आता आपण इव्हेंट डिफाईन करूया. फर्स्ट इव्हेंट आहे गेटिंग हेड. गेटिंग हेड. त्यामुळे ए मध्ये आपण काय लिहू शकतो गेटिंग हेड. हेड केव्हा मिळतो जेव्हा आउटपुट एच असेल तेव्हा. त्यामुळे एन ऑफ ए किती असणार आहे 1. प्रोबॅबिलिटी पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ ए आहे 1, एन ऑफ एस आहे 2. सो प्रोबॅबिलिटी झाली हाफ. ओके. त्याच पद्धतीने सेकंड विचारला आहे गेटिंग टेल. गेटिंग टेल. बी एन ऑफ बी 1 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ बी एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस म्हणजे 1/2. याचा सुद्धा आन्सर असणार आहे 1/2. ओके. सिंपल क्वेश्चन होता. कॉइन टॉस झाला, हेड मिळण्याची प्रोबॅबिलिटी किती आणि टेल मिळण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे. आपल्याला माहिती कॉइन टॉस झाला एक तर आपल्याला हेड मिळू शकतो किंवा टेल मिळू शकतो. म्हणजे 50-50% पॉसिबिलिटी आहे, प्रोबॅबिलिटी आहे. 50% प्रोबॅबिलिटी आहे गेटिंग हेड, 50% प्रोबॅबिलिटी आहे गेटिंग टेल. 50% म्हणजेच काय 50/100. 50/100 म्हणजेच काय हाफ. हाफ पॉसिबिलिटी, हाफ प्रोबॅबिलिटी आहे हेड मिळण्याची, हाफ प्रोबॅबिलिटी आहे टेल मिळण्याची. ओके. नाव नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2. इफ 1 डाय इज रोल्ड फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ इच फॉलोइंग इव्हेंट. कॉइन झाला. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे डायवरती. एक डाय रोल झालेले आहे. डाय आहे, डाय आहे म्हणजे काय क्यूबवरती असतात 6 फेसेस. प्रत्येक फेसवर असतो एक एक नंबर. त्यामुळे ज्यावेळेस डाय रोल होणार आहे, डाय इज रोल, त्यावेळेस सॅम्पल स्पेस काय असणार आहे 1 2 3 4 5 6 हे नंबर्स. ओके. पॉसिबिलिटीज या आहे. त्यामुळे एन ऑफ एस किती असणार आहे एन ऑफ एस इज इक्वल टू 6 पॉसिबल आउटकम. देन आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची फॉलोइंग इव्हेंटची. नंबर ऑन अप्पर फेस इज प्राईम. ए इव्हेंट आपण डिफाईन करूया. नंबर इज प्राईम. अप्पर फेसवर येणारा जो नंबर आहे तो नंबर प्राईम आहे. नंबर प्राईम आहे. प्राईम नंबर म्हणजे काय असा नंबर ज्याचे 2च फॅक्टर असतात. एक तर 1 असेल किंवा तो नंबर इट्स सेल्फ, दॅट इज प्राईम नंबर. इथे प्राईम नंबर कोणते कोणते आहे यामध्ये प्राईम नंबर आपण मेन्शन करू शकतो 2 3 and 5.
2 3 5 2 3 and 5. त्यामुळे एन ऑफ ए किती असणार आहे 3. आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. प्रोबॅबिलिटी ऑफ ए काय असतं एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ ए असणार आहे 3, एन ऑफ एस असणार आहे 6. सो प्रोबॅबिलिटी झाली हाफ. ओके, नंबर इज प्राईम. नाउ नेक्स्ट आहे इव्हेंट बी. नंबर ऑन अप्पर फेस इज इवन. इवन नंबर आपल्याला मिळतोय. नंबर ऑन अप्पर फेस इज इवन नंबर. त्यामुळे बी मध्ये आपण काय लिहू शकतो इवन. इवन आहे म्हणजे काय डिव्हिजिबल बाय 2. 2 4 6. एन ऑफ बी किती असणार आहे काउंट किती असणार आहे 3 आणि प्रोबॅबिलिटी किती असणार आहे एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस म्हणजे 3/6 दॅट इज इक्वल टू हाफ. तर याची प्रोबॅबिलिटी झाली हाफ. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. थर्ड, अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम वेल शफल्ड पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड. कॉइनचं एक्झाम्पल झालं, डायचं झालं, तर नेक्स्ट आहे प्लेइंग कार्डचं एक्झाम्पल. एक कार्ड पिक केलेलं आहे फ्रॉम प्लेइंग कार्ड. प्लेइंग कार्ड किती असतं 52. एक कार्ड पिक केलं आहे. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ ईच इव्हेंट. द कार्ड ड्रॉन इज रेड कार्ड, द कार्ड ड्रॉन इज अ फेस कार्ड. रेड कार्ड असेल फेस कार्ड असेल अशा 2 इव्हेंट दिलेल्या त्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. सो अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम 52 प्लेइंग कार्ड्स. एस इज सॅम्पल स्पेस. तर सॅम्पल स्पेसमध्ये कोणते कोणते एलिमेंट असणार आहे पॉसिबल. कार्ड कोणतं कोणतं असू शकतो. कार्ड असू शकतो सपोज डायमंडचा एस असेल, डायमंडचा 2 असेल, 3 असेल, या पद्धतीने टिल डायमंड किंग. त्याच पद्धतीने हार्टसाठी असेल, हार्टसाठीचे 13. त्यानंतर नेक्स्ट असणार आहे क्लबसाठीचे, नेक्स्ट असणार आहे स्पेडसाठीचे. असे 13 13 13 13 13 13. टोटल एन ऑफ एस किती असणार आहे 52 का 13 × 4 52. सो एन ऑफ एस इज इक्वल टू 52. सॅम्पल स्पेस आणि एन ऑफ एस आपण इथे लिहिलेलं आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे प्रोबॅबिलिटी कार्ड ड्रॉन इज रेड कार्ड. ओके, ए इव्हेंट डिफाईन करूया. कार्ड ड्रॉन इज रेड. जर आपण कार्ड ड्रॉ करतो तर रेड कार्ड असेल, याची प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड करायची आहे. रेड कार्ड येण्याच्या किती पॉसिबिलिटीज आहेत. आपल्याला कार्डची बेसिक अंडरस्टँडिंग आहे. कार्डमध्ये टोटल 52 प्लेइंग कार्ड टोटल 52 असतात. त्यामध्ये रेड असतात 26 आणि ब्लॅक असतात 26. आपल्याला कंडिशन दिलेली आहे की कार्ड ड्रॉन इज अ रेड कार्ड. रेड कार्ड आहे म्हणजे जो कार्ड असणार तो या 26 कार्डपैकी एक कार्ड असणार आहे. म्हणजे पॉसिबिलिटीज किती आहे इथे पॉसिबिलिटीज झाल्या 26. तर ए मध्ये आपण लिहू शकतो डायमंड एस, देन डायमंड 2 3 4 या पद्धतीने डायमंड किंग पर्यंत आणि त्यानंतर हार्टचा एस, हार्टच्या किंग पर्यंत. सॅम्पल स्पेस नाही लिहिला तरी चालणार नाही कारण एवढा मोठा सॅम्पल स्पेस लिहिणं एक्सपेक्टेड नाही आहे. त्यामुळे तुम्ही फक्त एन ऑफ ए लिहू शकता 13 + 13 दॅट इज इक्वल टू 26. आणि प्रोबॅबिलिटी काय असणार आहे पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस म्हणजे 26/52 दॅट इज इक्वल टू हाफ. प्रोबॅबिलिटी किती झाली हाफ. ओके, समजलं. नाव नेक्स्ट अ फेस कार्ड. फेस कार्ड असण्याची प्रोबॅबिलिटी किती. आता बघा यामध्ये तुम्ही असं जरी नाही सॉल्व्ह केलं, फक्त तुम्हाला काय विचारलं की कार्ड इज रेड कार्ड. रेड कार्ड येण्याच्या पॉसिबिलिटीज किती आहे टोटल प्लेइंग कार्डमधून. तर आपण विचार केला पाहिजे टोटल प्लेइंग कार्ड 52 आहे. अर्धे रेड आहे, अर्धे ब्लॅक आहे. अर्धे रेड आहे, अर्धे ब्लॅक आहे म्हणजे काय 50% रेड आहे, 50% ब्लॅक आहे. त्यामुळे रेड येण्याचे चान्सेस किती झाले 50%. 50% म्हणजे काय हाफ, अर्धे, बरोबर 50/100. त्यामुळे याची प्रोबॅबिलिटी हाफ येणारच आहे. ओके, याची प्रोबॅबिलिटी हाफ येणारच आहे. असं जरी विचारलं असं कार्ड ड्रॉन इज ब्लॅक कार्ड. ब्लॅक कार्ड येण्याचे किती चान्सेस राहिले असते टोटल 52 मधले 50% रेड आहे, 50% ब्लॅक आहे. त्यामुळे ब्लॅकचे चान्सेस किती राहिले असते 50%. 50% म्हणजे हाफ. ओके, सो सेकंड इज कार्ड ड्रॉन इज अ फेस कार्ड. आपल्याला फेस कार्ड सांगितलं आहे. आता फेस कार्ड आपल्याला माहिती किती फेस कार्ड असतात. फेस कार्ड म्हणजे ज्या कार्डवरती फेसेस असतात किंवा काही पिक्चर्स असतात. फेस कार्ड कोणते कोणते असतात. फेस कार्ड्स असतात जॅक असते, क्वीन असते आणि किंग असते. हे 3 कार्ड प्रत्येक सेटमध्ये म्हणजे प्रत्येक टाईपमध्ये हे 3 असतात. तर असे किती टाईप आहे 4. सो टोटल फेस कार्ड किती असतात 12. आपण इथे लिहू शकतो टोटल फेस कार्ड्स इज इक्वल टू 12. त्यामुळे इव्हेंट बीचा आपण डिफाईन केला. इव्हेंट इज गेटिंग अ फेस कार्ड. इव्हेंट बी इज अ गेटिंग फेस कार्ड.
त्यामुळे एन ऑफ बी किती असणार आहे, एन ऑफ बी असणार आहे 12 आणि प्रोबॅबिलिटी किती असणार आहे 12/52. 4ने आपण डिवाइड करू शकतो 3/13. ही झाली याची प्रोबॅबिलिटी. ओके, समजलं. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. अ बॉक्स कंटेन्स 4 स्ट्रॉबेरी चॉकलेट्स, 6 कॉफी चॉकलेट्स अँड 2 पेपरमिंट चॉकलेट्स. एका बॉक्समध्ये चॉकलेट आहे 3 डिफरंट टाईपचे आणि त्याचा काउंटसुद्धा दिलेला आहे. फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ ईच ऑफ फॉलोइंग इव्हेंट. काही इव्हेंट्स दिलेले त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. इफ वन ऑफ द चॉकलेट इज पिक फ्रॉम बॉक्स ॲट रँडम. जर त्या बॉक्समधून एक चॉकलेट रँडमली पिक केला गेला तर आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. कशाची? फर्स्ट, इट इज अ कॉफी चॉकलेट. सेकंड, इट इज अ पेपरमिंट चॉकलेट. अगेन सिम्पल क्वेश्चन आहे. बॉक्समध्ये काय काय दिलेलं आहे? 2 स्ट्रॉबेरी चॉकलेट, 2 स्ट्रॉबेरी चॉकलेट्स, देन 6 कॉफी चॉकलेट्स आणि त्यानंतर 2 पेपरमिंट चॉकलेट. सो टोटल चॉकलेट किती झाले? 2 + 6 + 2 दॅट इज इक्वल टू 10. ओके, या 10 चॉकलेटपैकी एक चॉकलेट रँडमली पिक केलेलं आहे. 10 पैकी एक चॉकलेट रँडमली पिक केलं आहे. त्यामुळे एन ऑफ एस किती असणार आहे? एन ऑफ एस म्हणजे टोटल पॉसिबल आउटकम काय काय असणार आहे त्याचा काउंट. एन ऑफ एस इज इक्वल टू 10. ओके, सो आपण लिहूया इव्हेंट ए. चॉकलेट ड्रॉन इज अ कॉफी चॉकलेट. कॉफी चॉकलेट. एन ऑफ ए किती असणार आहे? कॉफी चॉकलेट दिलेलं आहे. कॉफी चॉकलेट किती आहे? 6. म्हणजे ज्यावेळेस चॉकलेट आपण पिक करणार त्यामध्ये कॉफीचं चॉकलेट येण्याची चान्सेस पॉसिबिलिटीज किती आहे? 6 कॉफी चॉकलेट्स आहे. म्हणजे 6 टाईप्स असतील किंवा 6 वेजमध्ये कॉफीचं चॉकलेट पिक होऊ शकतं. त्यामुळे एन ऑफ ए असणार आहे 6 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती असणार आहे? एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस म्हणजे 6/10 दॅट इज इक्वल टू 3/5. सो 3/5 ही प्रोबॅबिलिटी आहे ऑफ गेटिंग कॉफी चॉकलेट. ओके, नाव नेक्स्ट इज पेपरमिंट चॉकलेट. पेपरमिंटसाठी सुद्धा बी आपण इव्हेंट डिफाईन करूया. पेपरमिंट चॉकलेट. सो एन ऑफ बी किती असणार? टोटल पेपरमिंट चॉकलेट्स दिलेले आहे 2. 2 वेज आहे किंवा 2 पॉसिबल आउटकम आहे पेपरमिंट येण्याचे. त्यामुळे प्रोबॅबिलिटी ऑफ बी किती असणार आहे? 2/10 दॅट इज इक्वल टू 1/5. ही झाली इव्हेंट बीची प्रोबॅबिलिटी. इथे 2 स्ट्रॉबेरी चॉकलेट, इथे 5 स्ट्रॉबेरी चॉकलेट्स दिलेले आहे. सो हे किती असणार आहे? 5 + 6 + 2. सो दिस विल बी 13. एन ऑफ एस असणार आहे 13. सो इथे असणार आहे 6/13 आणि इथे 2/13. सो दिस इज द आन्सर. प्रोबॅबिलिटी ऑफ ए अँड प्रोबॅबिलिटी ऑफ बी 6/13 and 2/13.